माणूस परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं अनाथ अपंग व निराधार महिलांना दिवाळी साहित्य वाटप 3 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता माणूस परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं अनाथ अपंग व निराधार महिलांना दिवाळी साहित्य वाटप गहू तांदूळ साखर रवा तेल इत्यादी स्वर्गीय सुरेंद्रदादा जगताप यांच्या संकल्पनेतून गेली 25 वर्ष एक करंजी 2 लाडू अनाथ अपंगाशी नाते जोडू हा उपक्रम राबवला जातो। या कार्यक्रमाचे आयोजन माणूस परिवार संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष श्री दुष्यंतराजे सुरेंद्रदादा जगताप व माननीय गणेश जंगम आणि सौ स्वाती शिंदे यांनी राबवला आहे। हा कार्यक्रम विना वर्गणी विना देणगी विना खंडणी गेली 25 वर्ष सातत्याने चालू आहे। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती नगरसेवक माननीय अजय खेडेकर, नगरसेवक माननीय सम्राट थोरात, नगरसेवक माननीय दिलीप काळोखे, झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष, युवा ग्रामीण पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष, पत्रकार माननीय कांताभाऊ राठोड, माननीय सुनील आटोळे, माननीय विश्वास मनेरे, माननीय राजेंद्र काकडे, माननीय आप्पासाहेब कुंजीर, माननीय प्रशांत गांधी, माननीय सुकेश गुंदेशा, माननीय सुनील भोसले, माननीय नतमल बाफना, माननीय किरण मते, माननीय बाळासाहेब मायने, माननीय बबलू नाईक, माननीय भवर राठोड, माननीय राजन परदेशी, माननीय प्रेमचंद जैन, माननीय समीर जिलानी, माननीय संतोष रुपे, माननीय अमोल पोद्दार, माननीय प्रकाश कोकरे, माननीय रोहन बाचल, माननीय रोहित साळुंके, माननीय हितेश ओझा, माननीय गोरे साहेब व रामभाऊ तोडकरी, माननीय प्रज्वल निंबाळकर, माननीय राजश्री भोसले आणि पत्रकार नेहा मांडवी उपस्थित होते। माणूस परिवाराच्या वतीनं नीती निकेतन शिक्षण संस्था संचलित माऊली बालक आश्रम वाडे बोलाई या संस्थेला 700 किलो साहित्य देण्यात आलं। अनाथ अपंग आणि निराधार महिलांसाठी दिवाळीचा आपण कार्यक्रम करत असतो। त्याच्यामध्ये आपलं ब्रीद वाक्य आहे, एक करंजी 2 लाडू अनाथ अपंगांचे नाते जोडू। हे नातं सातत्य ठेवून आज आपण 25 वर्ष पूर्ण केलेले आहेत। संस्थेच्या या गोष्टीला 25 वर्ष पूर्ण लागले। या 25 वर्षामध्ये आपण कित्येक अनाथ आश्रम नंतर काही वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन सिग्नलवरती जे भिकारी असतात त्या भिकाऱ्यांचं एक दिवस आपण अशी 25 वर्षामध्ये 25 पद्धतीने आपण दिवाळी साजरी केली। यावेळेस आपण वाडे बोलायचं जे आपलं आश्रम आहे त्या आश्रमाच्या मुलांना पण बोलवलेलं आहे। आता सर्वच मुलं येऊ शकले असतील पण औपचारिकरित्या सगळी मुलं इथं बोलवणं हा कार्यक्रम अखंडितपणे चालला जातो। दिवाळी म्हटलं तर 25 गोष्ट आहे की लोक प्रत्येक आता या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण आपला आपला स्वार्थ साधतो, लोकांचा काही विचार करत नाही, माणूस की कुठे शिल्लकच राहिलेली। पण जे माणूस परिवारातर्फे जे हा उपक्रम साजरा केला जातोय गोड दिवाळी की जे वंचित लोक आहेत, अपंग आहेत, निराधार आहेत, त्या लोकांच्यापर्यंत आपली मदत सर्वांच्या मदतीने जी पोचते ती खरी म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे सगळ्यांनी कार्य केलं पाहिजे कारण ही सध्या काळाची गरज आहे। हा अखंडित प्रवास 25 वर्ष जो माणूस परिवारातर्फे चालवला जातो आहे त्याचे आपले दुष्यंतराजे जगताप साहेब जे आपले मित्र आहेत त्यांनी जो वारसा अखंडितपणे पुढे चालू ठेवला आहे तर माझी ईश्वरचरणी एकच प्रार्थना आहे की अशी त्यांची सेवा अखंडितपणे चालत राहो आणि सगळ्यांच्या आपल्या सहकार्याने मदतीने देवापाशी एवढीच एक प्रार्थना करतो की त्यांच्या हातून ही सेवा अखंडितपणे घडो आणि त्यांना तशी ताकद मिळेल। त्यांच्याकडनं जी निस्वार्थी सेवा हे लोकांसाठी करतात तसं त्यांनी मला सांगितलं। त्यांच्या अनुभवल्यानंतर माझ्याकडनं जी हाती कामं येत होती, मी कुटुंबामध्ये अनेक पेशंट करतात निस्वार्थी सेवा करत असतो। मुलींची कामं केली, निस्वार्थी सेवा केलेली। यातून आत्तापर्यंत जर मी काही कमवलं असेल, पैसा कमवला नाही तर दुसरा जन्म कमवलेला, देवाच्या आशीर्वादानं निस्वार्थी सेवेचं काय लाभ होतो हा मी अनुभवला। त्यानंतर परत दुष्यंत भाऊंनी मला शब्द टाकले की आपल्याला असाचा कार्यक्रम घ्यायचा आहे। मी त्याला फक्त शब्द दिला, तू मला सांग कोणतं काम करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, माझ्याकडनं जेवढी सेवा घडेल जेवढी मदत घडेल मी तेवढं करत राहील। आज माझ्या हातनं जसा हा कार्यक्रम घडतो माझा शब्द भाऊंना त्यांनी फक्त शब्द टाकाव की आपल्याला उद्या हे काम करायचं। पावलं पावले मी भाऊंच्या सोबत असेल हे मी भाऊंना
2 मिनिटांमध्ये मी थोडासा माणूस परिवाराचा इतिहास सांगतो का, काही नौके पण आहेत त्यांना कळणं. जे आमचे परिवाराला 25 वर्ष, 27 वर्ष, 30 वर्ष जे सातत्याने मदत करत आले, म्हणजे कोणतीही मदत असो, ही मदत म्हणजे नुसती मदत नाही. अर्ध्या रात्री जरी आम्ही आवाज दिला, फोन केला, आप्पा असू, राजेंद्र भाऊ असू, विश्वास दादा असू, दिलीप दादा असू, आप्पासाहेब कुंजीर असू, किरण भाऊ मते असू, नंतर जसं सुनील भाऊंनी सांगितलं, नंतर तिकडं मयूर गुजर आहे, इकडं कांता भाऊ आहे, नंतर आमच्या स्वातीताई आहे, ही सर्व मंडळी. तुम्ही फक्त काही म्हणावं, मला हे करायचं, मला हा नकार कधीच दिलेला नाही. थोडीशी पुण्याही माझ्या वडिलांनी मला शिकवलं. वडिलांनी हे 52 वर्ष पूर्ण केले. भाऊंसाठी काही पण आज या संस्थेला 52 वर्ष पूर्ण आले. त्याच्यामध्ये हे धान्याचं अनाथ अपंगांसाठी ह्याला हे 25 वर्ष पूर्ण आले. हा आपल्या संस्थेचा एक इतिहास आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वडिलांनी जी चालू केली, विना वर्गणी, विना देणगी, विना खंडणी. त्यांच्या त्या काळामध्ये काहीतरी गोष्टी असतील की लोकांना तुम्ही खंडणी कसं काय म्हणता, पण त्यावेळेस तो प्रकार चालू असेल म्हणून त्यांनी तो शब्द वापरला, विना वर्गणी, विना देणगी, विना खंडणी. या तत्वावरती आत्तापर्यंत आपण कामं करत आलो. आजही कामं करतो, याच्या पुढेही काम करतो. पण या कामांची आपल्या भागातील नगरसेवक सम्राट भाऊ थोरात तर माणूस परिवारांनी ही तत्त्व पाळत आजपर्यंत काम केलेलं आहे. आणि आज जे मी काम करतो त्याच्यामध्ये या तत्त्वांचा खंड अजूनही आम्ही केलेला नाही. फक्त ही जी सहकारी मित्र आहेत यांच्या आशीर्वादाने, तुमच्या आशीर्वादाने व भविष्यामध्ये जे कोणी सहकारी मला लागतील त्यांच्या आशीर्वादाने पुढेही असाच कार्यक्रम चालू होईल, चालू राहील. हे 2 शब्द मी बोलतो. सम्राट भाऊ थोरात 2 शब्द बोलतात. सर्वांना नमस्कार. या ठिकाणी आज जो हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे, माणूस परिवार महाराष्ट्र राज्य या वतीने भूषण राजे यांनी हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, त्यासाठी मनापासून त्यांचा मी आभार मानतो. दिवाळी मागच्या आठवड्यात होती 10 दिवस अगोदर. मी आज हा कार्यक्रम घेतला म्हणजे व्यवस्थित आपल्याला सगळ्यांनी संवाद साधता येतो. प्रत्येकाला काही गडबड नसती, घरी जायची, बाबा माझ्या घरी दिवाळी आहे, मला साजरी करायची. त्यानंतर तुम्ही जो कार्यक्रम वाटपाचा ठेवलेला आहे त्यासाठी मी मनापासून तुमचे आभार मानतो. याशिवाय सर्व मान्यवर जे उपस्थित आहे तिथे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. संस्थेच्या आपला आणि आपण एक गोष्ट ही ठेवली की संस्थेची मुलं वाडे बोलाईवरनं येणार होतं, म्हणून आपण त्यांच्यासाठी स्नेहभोजन आणि आपला जो मित्रपरिवार आहे आपल्या सर्वांसाठी स्नेहभोजन म्हणजे पावभाजीची व्यवस्था केलेली आहे. कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांनी पावभाजी खाऊनच जावं ही माझी कळकळीची विनंती. हाच प्रेम आणि हेच संवाद आपल्याला पुढचे कित्येक वर्ष चालवायचा आहे. पुणे प्रतिनिधी अनगलक्ष्मी दुर्गा.